नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त ट्रस्टसह प्रशासन सज्ज। कापडणे येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतर्फे शेतकऱ्यांसाठी कृषी मेळाव्याचे आयोजन। सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांची गांधीगिरी। अमरधाम मधील तीनही शाहूदाहिन्यांच्या उखळलेल्या सळ्या स्वखर्चाने नवीन टाकून केली दुरुस्ती। त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोर गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी। देवपुरातील स्वामी समर्थ मंदिरासमोरील सुरते मंगल कार्यालय येथे महाअमृत परिसंवाद मेळाव्याचे आयोजन। आणि नकाने रोडवरील संत श्री आसारामजी आश्रम येथे कल्याणकारक श्राद्ध पूजनाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारी सुरुवात होत आहे। त्या पार्श्वभूमीवर आई एकविरा देवी मंदिर ट्रस्ट यांच्यासह देवपूर पोलीस प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत। खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आई एकविरा देवी मंदिर ट्रस्टसह देवपूर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे। खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला 22 सप्टेंबर रोजी सुरुवात होत आहे। नवरात्र उत्सवानिमित्त एकविरा देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात। यात पहाटे पायी जाऊन एकविरा देवीचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते। प्रामुख्याने यात महिला मोठ्या संख्येने दिसून येतात। नवरात्र उत्सवादरम्यान देवीच्या दर्शनासह विविध पूजाविधी आणि इतर धार्मिक कार्यक्रम पार पडतात। या पार्श्वभूमीवर आई एकविरा देवी मंदिर ट्रस्ट तर्फे भाविकांच्या गर्दीची संख्या लक्षात घेऊन दर्शनासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। भव्य मंडप उभारण्यात आला असून प्रत्येक भाविकाला देवीचे दर्शन घेता येईल अशा पद्धतीने रेलिंग लावले आहे। नवरात्रोत्सवासाठी मंदिर परिसरात विविध पूजा साहित्य विक्रीचे दुकाने थाटले आहेत। एकंदरीत या नवरात्रोत्सवाच्या दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, नवरात्रोत्सव निर्विघ्न पार पडावा, कुठलेही अनुचित प्रकार घडू नयेत या सर्व दृष्टीने देवपूर पोलीस ठाण्यामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत। मंदिरात आणि मंदिराबाहेर तसेच नदी पात्रालगत मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असणार आहे। मंदिर ट्रस्टसह देवपूर पोलिसांनी देखील स्वतंत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। नवरात्रोत्सवादरम्यान संपूर्ण नियोजनासंदर्भात देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांनी अधिक माहिती दिली। देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने व्यवस्थित असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपल्या इथं एकविरा देवीचं मंदिर आहे। सगळ्यात मोठा बंदोबस्त आपल्या एकविरा देवीला मंदिराला पुरवण्यात आलेला आहे। एकविरा देवी मंदिरात 24 तास बंदोबस्त राहणार आहे आपला। आणि इवन देवपूर पोलीस ठाण्याच्या प्रत्येक बंदोबस्त हा 24 तासमध्ये 2 शिफ्टमध्ये आपण कव्हर केलेला आहे। तसंच एक विटाभट्टीमधलं दुर्गा माता मंदिर आहे आपल्या हद्दीतलं, तिथं सुद्धा आपण 24 तास बंदोबस्त ठेवणार आहोत। योग्य तो सतर्क बंदोबस्त आपण लावलेला आहे। कुठल्याच प्रकारची कमी ठेवलेली नाही। एक 5 अधिकारी आणि 250 कर्मचारी प्लस होमगार्ड आपले लावलेले आहेत। तरी याद्वारे मी नागरिकांना असं आवाहन करतो, विशेषतः महिलांना, ज्याही महिला पहाटे देवीच्या दर्शनासाठी वगैरे येतील तर त्यांनी आपलं सोनं जपायचं आहे। चेन स्नॅचर्स वगैरे मोठ्या प्रमाणात अशा वेळेस बाहेर निघतात, तर या चेन स्नॅचर्सपासून सावध राहायचं आहे। शक्यतोवर रस्त्याने चालत असताना जर आपण साडी परिधान करा तर स्टॉल वगैरे गळ्यात टाका। जर कोणी सोनं परिधान करा, आम्ही म्हणणार नाही की सोनं तुम्ही वापरू नका असं, पण शक्यतो स्टॉल वगैरे टाकला म्हणजे ते सोनं झाकलं जाईल, त्याची काळजी घेतली जाईल। त्यानंतर आपले जे लहान मुलं असतील यात्रेदरम्यान जेव्हा इथं येतील संध्याकाळी वगैरे, तर लहान मुलांचं सुद्धा त्यांनी काळजी घ्यायची आहे। लहान मुलांचा हात सोडू नका, गर्दी ही मोठ्या प्रमाणात राहणार आहे, ठीक आहे। त्यानंतर पिक पॉकेट करणारे जे असतील चोरांपासून सुद्धा आपण सावध राहायचं आहे। थोडक्यात आपण प्रत्येक गोष्टींची काळजी घ्यायला हवी। नवरात्रोत्सवात जी यात्रा असेल त्या दरम्यान आपण ती काळजी घ्या। थँक्यू। परिसरातच नव्हे, एकविरा देवी मंदिर परिसरातच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी आपण साध्या वेशात देखील पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। तसेच एकविरा देवी ट्रस्टी जे आहेत त्यांनी टोटल 35 कॅमेरे तिथे लावलेले आहेत, प्लस आपले सुद्धा 8 ते 10 वेगळे कॅमेरे आहेत। त्यातनं आम्ही प्रत्येक गोष्टींचं हे करणार आहोत। आणि त्यानंतर एकविरा देवी मंदिर परिसरात सुद्धा एक पोलीस मदत केंद्राची स्थापना केलेली आहे। धुळे तालुक्यातील कापडणे येथील मंगलम गार्डन येथे बँक ऑफ महाराष्ट्र कापडणे शाखेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। धुळे तालुक्यातील कापडणे येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने मंगलम गार्डन येथे शेतकऱ्यांसाठी कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात शेतकऱ्यांना बँकेच्या व शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली। कापडणे गावातील महाराष्ट्र बँकेची शाखा ही परिसरातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारी बँक ठरली आहे। बँकेच्या विविध योजनांच्या आधारे शेतकऱ्यांनी आपली आर्थिक प्रगती साधली आहे। मेळाव्यात झोनल अधिकारी प्रवीण सिंग, शाखा
व्यवस्थापक योगेश पाटील, रितेश वाघ यांनी मार्गदर्शन केले. तसेच मेळाव्यात पीक कर्ज योजना, डिजिटल पीक कर्ज योजना, शेती यांत्रिकीकरण योजना, प्रधानमंत्री कोट्यातील योजना, महानारी शक्ती योजना, बँकेची एकरकमी परतफेड योजना आदींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दुग्ध व्यवसायासाठी, सोलर पंपासाठी तसेच शेतकऱ्यांना कोणती यंत्रसामुग्री खरेदी करण्याबाबत ही मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यात अटल पेन्शन योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहनही माहिती व्यवस्थापक योगेश बदाने यांनी केले. या प्रसंगी शेतकरी संदेश पाटील, मायाराम राजधर, बिमलेश सिंग आदींनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन बापू गिरासे यांनी मानले. या मेळाव्यात झोनल अधिकारी प्रवीण सिंग, शाखा व्यवस्थापक योगेश पाटील, सरपंच अक्काबाई भिल, उपसरपंच महेश पाटील यांच्यासह प्रगतिशील शेतकरी शांताराम माळी, नारायण माळी, आत्माराम पाटील, बंटी पाटील, भिगा पाटील, आसाराम माळी, उज्ज्वल बोरसे, नवल पाटील, राजा पाटील, रवींद्र पाटील, धनूर येथील हिरामन चौधरी, संदेश पाटील, विजय माळी, विलास बोरसे, भैया बोरसे, दीपक काटे, दिनेश पाटील आदी उपस्थित होते. रिपीट यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेरा नाम प्रवीण सिंह है, मैं बैंक ऑफ महाराष्ट्र जनरल मैनेजर हूँ बैंक ऑफ महाराष्ट्र से। आज हमने हमारी कापाने शाखा है, यहाँ पे हमने एक कृषि भाइयों का किसान भाइयों का एक कर्ज मिलावा यहाँ पे लिया हुआ है, जिसमें हमने यहाँ पे जो भी इनकी अड़चनें आ रही है, जो उनको दिक्कतें आ रही है और स्कीम के बारे में जो उनको जानकारी नहीं है वो जानकारी देने के लिए आज हम अपने साथियों के साथ यहाँ पे आए हुए थे और हमने सभी लोगों के प्रश्न सुने, उनके उत्तर देने का प्रयास किया और जो हमारी नई स्कीम बैंक के बारे में है उसके बारे में उनको जानकारी दिया। साथ में लोगों को हमने इस चीज़ के लिए प्रेरित किया कि वो बैंक में थकित ना रहे, अपना रेगुलर जो है पैसा भरें, ब्याज भरें और अपना अकाउंट रेगुलर रखें और बैंक की सारी सुविधाओं का लाभ लें। आज भारत सरकार और महाराष्ट्र सरकार का जो मुख्य उद्देश्य है कि कृषि और उद्यम ये दोनों में हमें जो है कर्ज बढ़ाना है, हम उसी धारणा के तहत यहाँ पे आज आए हैं और हम अपेक्षा करते हैं कापाने शाखा से जुड़े हुए सभी हमारे ग्राहक बंधुओं से वो बैंक से जुड़े रहेंगे, बैंक से अच्छा व्यवहार रखेंगे और बैंक और सरकार की सारी जो स्कीम है उसका लाभ लेंगे। शिंदखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांच्यातर्फे गांधीगिरी सुरू असून रविवारी सर्व पितृ अमावस्येला त्यांनी अमरधाममधील तीनही शवदाहिन्यांच्या उखळलेल्या सळ्या स्वखर्चाने नवीन टाकून दुरुस्ती केली. शिंदखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांच्यातर्फे गांधीगिरी सुरू असून रविवारी सर्व पितृ अमावस्येला त्यांनी अमरधाममधील शवदाहिनीच्या उखळलेल्या सळ्या स्वखर्चाने नवीन टाकून दुरुस्ती केली. शिंदखेडा शहरासह परिसरात सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले ची गांधीगिरी नवनवीन समस्यांचे विषय घेऊन चांगलीच रंगतदार बनत चालली आहे. रविवारी त्यांनी सर्व पितृ अमावस्या निमित्ताने वरपाडे रोडवरील अमरधाममधील शवदाहिन्यावरील सळ्या तुटून उखळलेल्या आहेत त्या ठिकाणी प्रेत ठेवताना मोठी अडचण निर्माण होते, म्हणून खाली दगड व पेवर ब्लॉकचा वापर केला जात असतो. सदरील सळ्या उखळल्यामुळे नगरपंचायतचे सपशेल दुर्लक्ष दिसून आल्याने सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी डोळ्यादेखत ही दुरावस्था पाहून त्यांनी स्वखर्चाने तीनही शवदाहिन्यांवर नवीन सळ्या बसवून वेल्डिंगद्वारे त्या टाकल्या आहेत. अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी शहरातील अनेक नेते, पुढारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनेचे पदाधिकारी येत असतात, परंतु कुणाच्याही ध्यानीमनी ही दुरावस्था लक्षात येत नसावी का, असाही त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला. ही दुरावस्था मला सहन झाली नाही, म्हणून मी स्वप्नातील आत्मे आज खाली आले असून त्यांच्या वचनपूर्तीसाठी माझ्या सहकारी मित्रांसोबत अमावस्येच्या दिवशी गांधीगिरी करीत आहे. निदान यावर नगरपंचायतीचे लक्ष जाईल काय, हा संशोधनाचा विषय आहे. सदर सर्व शवदाहिन्या दुरुस्त करून देण्यासाठी अरुण देसले यांना प्राध्यापक निरंजन वेंदे, प्राध्यापक मधुकर मंगडे, बन्सीलाल बोरसे, नानभाऊ पाटळे, नाना मिस्त्री, निलेश परदेशी यांनी सहकार्य केले. आज पितृ पक्षाची सांगता पितृ अमावस्या निमित्ताने होते. इथं भरपूर माझ्या स्वप्नामध्ये काल मी गांधीगिरी करतो म्हणून त्यांनाही खाली उतरले आत्मे खाली आले. त्यांच्याही लक्षात आलं की ते अदृश्य आत्मे आहेत, ते बिचारे इथून गेले आणि इथं आपल्याला म्हणजे मलाही स्वतः इथं यावं लागणार आहे शेवटच्या क्षणी. तरी इथं भरपूर राजकीय नेते, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातले विविध क्षेत्रातले लोक प्रत्येक जण इकडे येतो. शिंदखेडा शहरातील वरपडा रोड लगतची ही आपली स्मशानभूमी आहे. हिची दुरावस्था इथं पेवर ब्लॉक ठेवून प्रेतांचे अंत्यसंस्कार केले जातात. इथं सर्वच जाती धर्माचे लोकांचे अंत्यसंस्कार होतात, पण याच्यावर प्रशासनाने आजपर्यंत लक्ष दिलं नाही. म्हणून मी आज माझ्या स्वखर्चाने इथं काम चालू केलं आहे की निदान त्याला दुरुस्ती करून तरी त्यांची प्रेताची विटंबना अवहेलना होऊ नये म्हणून आज हा गांधीगिरी पार्ट 4च्या माध्यमातून हा उपक्रम मी आज पितृपक्षाच्या अमावस्यानिमित्त आज आयोजित केला आहे. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोर गुंडांवर
पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी या मागणीसाठी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोर गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी या मागणीसाठी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे वृत्त संकलनासाठी जात असताना स्वामी समर्थ केंद्र जवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात ज्येष्ठ पत्रकार योगेश करे, अभिजित सोनवणे, किरण ताजने हे गंभीर जखमी झाले. किरण ताजने यांना उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच सर्व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियांच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत. हल्लेखोर गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी मनोज गर्दे, मिलिंद बैसाने, पंकज पाटील, राजेंद्र सोनार, वीरेंद्र मोरे, साहेबराव बागुल, रवींद्र नगराळे, सय्यद सानिल, खाटिक अनीस, फरीद अन्सारी, शरद वेंदे, कल्पेश पाठक, रूपक बिरारी, पंकज पाटील, संदीप त्रिभुवन, दीपक वाघ, सय्यद मुबशीर, मनीष मासोळे, दीपक बोरसे, सुनील पाटील, जीवन शेंडगे, संजय पाटील, गोरख गर्दे, प्रकाश शिरसाट, दीपक शिंदे, पुरुषोत्तम पाटील, निलेश परदेशी आदी उपस्थित होते. काल नाशिक येथील वरिष्ठ पत्रकार आहे योगेश खरे यांच्यासह किरण ताजने यांच्यावर जो गाव गुंडांनी हल्ला केला, हा हल्ला नेहमी वारंवार हल्ले होणारे हा लोकशाहीचा घाला असणार आहे. या ज्या पत्रकार हा समाजासाठी अन्याय अत्याचार अहोरात्र मेहनत करत असतो आणि आता बातम्याचे गोळा करण्याचा वृत्त संकलन करण्यासाठी गेलेला असताना त्या ठिकाणी पत्रकारांवर जो हल्ला करण्यात आला त्या गाव गुंडांना कठोरात कठोर शासन झालंच पाहिजे. त्यासाठी आज आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांतर्फे आज आम्ही कलेक्टर कार्यालयात तीव्र निषेध करण्यात आलेला आहे. मी काल तिथं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी काल संध्याकाळी मी त्यांना विचारणा केली. या संदर्भात त्या त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील विभागीय अधिकारी वासुदेव देसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असं सांगितलं की त्या ज्या पत्रकारांवर जो हल्ला करण्यात आला आहे त्या गाव गुंडांना त्वरित अटक करून त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यात आली आहे. त्याबद्दल त्या अधिकाऱ्यांचे आम्ही अभिनंदन करतो. पण कारवाई त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि कठोरात कठोर त्यांना शासन झालं पाहिजे असे आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच आमचे सर्व पत्रकार बांधव इलेक्ट्रॉनिक मीडियातर्फे आम्ही त्यांचे सर्व निषेध करत आहोत. महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेतर्फे देवपुरातील स्वामी समर्थ मंदिरासमोरील सुरतेमंगल कार्यालय येथे महाअमृत परिसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेतर्फे शहरातील देवपुरातील स्वामी समर्थ मंदिरासमोरील सुरतेमंगल कार्यालय येथे शनिवारी महाअमृत परिसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लक्षित गटात येणाऱ्या समाजातील बंधू भगिनींना विविध योजनांची सखोल माहिती होण्यासाठी व त्या योजनांचा लाभ त्यांना कसा घेता येईल त्याकरिता या महाअमृत परिसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर उपस्थित होते. मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर अमृत विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर, युवा उद्योजक कुणाल सोनवणे, दिनेश पाठक, सचिन शेवतकर, भीमसिंग राजपूत, उन्नती कृष्णन अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्या यशस्वीतेसाठी जिल्हा व्यवस्थापक हेमंत पाठक, विलास चंद्रात्रे, शेखळ कुलकर्णी आदींनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हा व्यवस्थापक नंदुरबार आज आपल्या 20 तारखेला जो अमृत मेळावा धुळे शहरात भरवण्यात आलेला आहे त्या संदर्भात मी थोडक्यात माहिती देतो आहे की अमृत ही संस्था आहे, ही साहित्य संस्था महाराष्ट्र गव्हर्नमेंट ही याच्यात 22 जातींसाठी आपण काम करत असतो, जेणेकरून त्या अशा जाती की ज्यांना कोणत्याच प्रकारची सवलत नाही या जातींसाठी आपण काम करत असतो. आपल्या संस्थेमध्ये विविध प्रकारच्या योजना जसं की MPSC UPSCसाठी अर्थसहाय्य, टायपिंग इन्स्टिट्यूटसाठी आपण परत फी करत असतो. त्याच्यासाठी CDAC असे एक महत्त्वाचा कोर्स आहे. त्यानंतर टायपिंग आपण महत्त्वाचे जे 3 कोर्स लावतो त्यासाठी आपण परत फी करतो. त्याच्याहून वरती आपल्याला महत्त्वाचे जे आपण वैयक्तिक व्याज परतावा ती योजना म्हणतो त्याला, की एखाद्या व्यक्तीने जर एखादा व्यवसाय करण्यासाठी बँकेकडून जर लोन घेतलं त्यासाठी आपण व्याज परतावा देत असतो 5 लाखपर्यंतचा. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपले
योजना आपल्या अमृत संस्थेमार्फत चालत असतात. त्या संदर्भात आपला अमृत मेळावा आज जो भरण्यात आला त्याच्यात हे महत्त्वाचं कारण होतं की लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत अमृत पोहोचावी व अमृत संस्थेबद्दल लोकांना जनजागृती व्हावी यासाठी आपण हा कार्यक्रम अमृत मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यासाठी हेमंत पाठक सरांनी खूप जास्त मेहनत घेतली, सोबत शेखर कुलकर्णी दादांनी पण खूप जास्त मेहनत घेतली. या सर्व कार्यक्रमाचं नियोजन आपलं अमृत संस्थेमार्फतच चालवण्यात येतं आणि त्याच अंतर्गत मी नंदुरबारचा एक कार्यकर्ता, नंदुरबारचा व्यवस्थापक म्हणून आज या कार्यक्रमाला उपस्थित झालो आणि अमृत संस्थेबद्दल मी मार्गदर्शन केलं. धन्यवाद. धुळे शहरातील नकाने तलावाजवळ असलेल्या संत आसारामजी आश्रम येथे कल्याणकारक श्राद्ध पूजनाचा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला. धुळे शहरातील नकाने रोडवरील नकाने तलावाजवळ असलेल्या संत श्री आसारामजी आश्रम येथे कल्याणकारक श्राद्ध पूजनाचा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला. या कार्यक्रमात 300 भाविकांनी सहभाग नोंदवला. सर्व पितरी अमावस्येला श्राद्ध पूजन केल्याने आपल्या जीवनात आयु, पुत्र, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, श्री, पशु, सुख, समृद्धी, धनधान्य प्राप्त होत असते. देव कार्यापेक्षा पितृकार्याला हिंदू धर्मात जास्त महत्त्व असल्याने सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी सदर श्राद्ध पूजन कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात करण्यात येत असतो. दरवर्षी या ठिकाणी श्री संत आसारामजी आश्रम येथे श्राद्ध पूजनाचा कार्यक्रम पार पडतो. या प्रसंगी श्री संत आसारामजी आश्रमचे प्रमुख कमलेश भाई, नंद भाई, प्रवीण भाई, भागी भाई, लोहार गुरुजी, राजू महाराज आदि उपस्थित होते. आज 31 सितंबर को संत श्री आसारामजी बापू आश्रम में सर्वपितृ अमावस्या श्राद्ध का तर्पण विधि का कार्यक्रम हुआ. इसमें सभी भाविक भक्तजनों ने विधिवत महाराज के सानिध्य में पूरे विधिवत कार्यक्रम सभी ने लाभ लिया. और ये पितृ तर्पण का अपना जो भारतीय संस्कृति में विधान है, जब हम पितरों के तर्पण के लिए कार्य करते हैं तो जिस भी लोक में रहते हैं उनको शांति मिलती है और उस शांति प्राप्त करके वो हमें आशीर्वाद करते हैं. हमारे धन धान्य, पुत्र परिवार और समाज सेवा के लिए आशीर्वाद करते हैं. यह जो श्राद्ध का पर्व है वो संत श्री आसारामजी बापू आश्रम के हर एक आश्रम में मनाए जाते हैं. तो मैं अगले वर्ष के लिए सभी भारतीय संस्कृति के लोगों से आह्वान करता हूँ कि ये अमावस्या का पर्व है, जो श्राद्ध का पर्व है, अपने पितरों की तृप्ति के लिए अवश्य सहभाग लेना चाहिए. अब उसके बाद 23 सितंबर को परम पूज्य संत श्री आसारामजी बापू जी का आत्मा साक्षात्कार दिवस है. जिस दिन बापू जी को आत्मज्ञान हुआ था वह दिवस है. इस दिवस में आश्रम में भजन, कीर्तन, सत्संग, उत्सव, वर्षों का कार्यक्रम होगा. भंडारा का भी कार्यक्रम है. तो सभी जिलेवासी, आसपास के परिसर के सभी भक्तजनों से आह्वान है कि आश्रम में सत्संग कार्यक्रम का लाभ लें और इस महोत्सव का लाभ लें. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त ट्रस्टसह प्रशासन सज्ज. कापडणे येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतर्फे शेतकऱ्यांसाठी कृषी मेळाव्याचे आयोजन. सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांची गांधीगिरी. अमरधाममधील 3ही शाहूदाहिन्यांच्या उखळलेल्या सळ्या स्वखर्चाने नवीन टाकून केली दुरुस्ती. त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोर गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी. देवपुरातील स्वामी समर्थ मंदिरासमोरील सुरते मंगल कार्यालय येथे महाअमृत परिसंवाद मेळाव्याचे आयोजन. आणि नकाने रोडवरील संत श्री आसारामजी आश्रम येथे कल्याणकारक श्राद्ध पूजनाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.